नवनिर्माण सेनेच्या वतीने जागतिक डॉक्टर दिनानिमित्ताने कार्यक्रम संपन्न। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्ताने यंदाही पक्षाच्या सरचिटणीस रीटाताई गुप्ता यांनी मुंबईतील केईएम, नायर, टाटा, सायन, राजेवाडी, शताब्दी, कामा आणि बरेच सरकारी दवाखान्यात भेट देऊन डीनला शुभेच्छा दिल्या। त्यात रंजना गायकवाड, कविता राणे, अमित गोरेगावकर, वीणा उकरडे व सुमित्रा माने या सर्व महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या। खरं आज आमच्या माध्यमातून मनसेच्या माध्यमातून आम्ही सकाळपासून 10 वाजल्यापासून सगळे हॉस्पिटल्सना भेट देतोय, सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी निघालोय। खरं 1 जुलै डॉक्टर्स डे म्हणतात, पण मला असं वाटतं 365 दिवस हे डॉक्टरांचे असतात, कारण कधीही दिवस रात्र बेरात्र कधी असो काही अडचण आली हॉस्पिटलचं की डॉक्टरच आपल्यासाठी अवेलेबल असतात। त्यांना मनापासून आम्ही शुभेच्छा द्यायला आलोय। ही आत्ता ज्या हॉस्पिटलला मी आलो आहे हा आमचा 11वा हॉस्पिटल आहे। सगळ्या हॉस्पिटलला आता आम्ही असेच भेट देतो, अजून 3 हॉस्पिटल राहिले आहे, त्यांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा देणार आहे। असं टिपका वगैरे करणं हे कधीतरी कुठच्या तरी डॉक्टरच्या हातातनं जरी घडलं ते शेवटी तो माणूस आहे, माणसाच्या हातातनं चुका घडतात। 1 चुकी 2 चुकी ठीक आहे ती माफ आहे, पण मुद्दा म्हणून कुठलाही डॉक्टर चूक करणार नाही। शेवटी कधी आपल्या हातात नसतं आणि काहीतरी होऊन जातं आणि मग आपल्याला असं वाटतं डॉक्टरनी केलं आहे, पण मला असं वाटतं वरती देव आणि खाली हे डॉक्टर आहे जे आपल्या पाठीशी उभे असतात, तर आपण नेहमी त्यांना एक रिस्पेक्ट करावं या डॉक्टरांना। खास करून म्हणून आम्ही भेटतो आहे सगळ्यांना। आम्ही जाऊन आलो, आम्ही सकाळपासून केएमला गेलो, सेंट जॉर्जला, कामाला, टाटाला गेलो आम्ही, मग सायनला गेला, आता सगळे हॉस्पिटल्स करतो, नायरला गेलो, आता इथून आम्ही राजावाडीला जाणार आहोत आणि 2 हॉस्पिटल आहे ते करून मग हे करणार। फक्त म्युनिसिपल हॉस्पिटल्स आम्ही हे केलं आहे, टार्गेट केलं आहे। माननीय राजसाहेबांनी जेव्हा रीटाताईंना आमच्या पक्षांतर्गत आरोग्य खातं दिलं आहे तेव्हापासून त्या वर्षापासून रीटाताई दरवर्षी प्रत्येक गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये प्रत्येक डीनला भेटून आणि प्रत्येकांचं अभिनंदन करून की जेणेकरून ते समाजात जे काम करत आहेत तर त्यांचं अभिनंदन करतात आणि आम्ही सर्व महिला त्यांच्या प्रेरणेने असं वाटतं की आपणही आता पुढच्या वर्षीपासून हा कार्यक्रम चालू करावा की छोट्या मोठ्या डॉक्टरांना भेटून वगैरे त्यांचं प्रोत्साहन वाढावं। तर दरवर्षी रीटाताई करतात हा कार्यक्रम आणि असंच त्या इथून पुढेही करत राहू हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना। आज माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आमच्या पक्षाचे सरचिटणीस आणि नेत्या रीटाताई गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबईतील सर्व शासकीय हॉस्पिटलमध्ये रीटाताई आज फिरत आले आहेत। सर्व डॉक्टरांना त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतल्या आहेत आणि त्यांच्या काही समस्या असतील त्या पक्षामधून सोडवल्या जातील। जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, सन्माननीय रीटाताई गुप्ता महिला सेनेच्या आमच्या सरचिटणीस, आज आम्ही हॉस्पिटल केले, कामा हॉस्पिटल, सेंजर हॉस्पिटल, म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक असा वेगळा अनुभव मिळाला की रीटाताईंना आवर्जून म्हणायचे गेल्या वर्षी ताई तुम्ही आला होता इथे, यावर्षी तुम्ही आलात। आज यावेळेला आम्ही पहिल्यांदा आम्हाला महिला विभागात आम्ही आलो, आम्हालाही असं कुठेतरी वाटायला लागलं की आपलं प्रत्येक विधानसभेमध्ये हा कार्यक्रम राबवला पाहिजे, प्रत्येक डॉक्टरांना आम्हीही भेटलं पाहिजे असं आम्हालाही आज वाटायला लागलं। हाच प्रतिसाद रीटाताईंकडून घेऊन आम्ही पुढचंही काम करू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे।